नाही, मालिका मी करणं कधीच सोडणार नाही, कारण मालिकेने मला नाव दिलं, मालिकेने मला कलाकार म्हणून घडवलं. सो मला असं वाटतं की मालिका मी आयुष्यात कधीच सोडू शकत नाही. मी घरी झोपलेले सोफ्यावर आणि मग मला फोन आला सरांचा की असा असा एक चित्रपट आहे आणि हार्दिक आहे. मग हार्दिकने फोन केला की लाईक डेट्स अवेलेबल आहेत का वगैरे वगैरे. माझं कॅरेक्टर याची मुलगी म्हणून आहे आणि ज्या मूवीमध्ये बापाचं आणि मुलीचं जे नातं आहे ते खूप घट्ट आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सो सध्या अरण्य हा नवा कोरा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम आज माझ्यासोबत आहे. सो मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर्वात आधी कसे आहात? सगळ्यांना आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक कडून आणि आमच्या संपूर्ण अरण्याच्या टीम कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खरं तर गणेशोत्सव म्हटलं की सगळे एक्साइटेड असतातच आणि खरंच आनंदाचे सगळे लहान होतात पुन्हा. सो मला असं वाटतं की या आपण कुठल्याही आयुष्यात नवी गोष्ट करतो तेव्हा आपण श्री गणेशा म्हणतो. तर आमची ही खरं तर टीमची एक आयडिया होती की नाही, गणपती बाप्पाच्या चरणापासूनच सुरुवात करायची. त्यामुळे जे काही प्रमोशन्स करतोय किंवा जे काही आम्ही उपक्रम करत होतो काय काही किंवा जे डेकोरेशन असेल जे माझ्या घरात होतं ते सगळं अरण्य टीमचं डेकोरेशन होतं. त्यामुळे पूर्ण ती थीम आमची अरण्याची होती आणि या सगळ्यामध्ये प्रत्येकाचं वाटतं, म्हणजे जरी गणपती माझ्या घरात असला तरी त्या डेकोरेशन मध्ये प्रत्येकाचा हातभार होता, प्रत्येकाची आयडिया होती. त्यामुळे ती एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इथे बोलवत आणि आज सिनेमाबद्दल आमच्याशी काही प्रश्न विचारणार आहात. सो आज माझ्यासोबत आहेत हार्दिक जोशी, वीणा जगताप, ऋतिका पाटील, चेतन छावडा, अमोल खापरे, दिग्दर्शक अमोल करंबे, निर्माते शरद पाटील, अशी संपूर्ण टीम आहे आज आपल्यासोबत. सो माझा पहिला प्रश्न दिग्दर्शकांना आहे की अरण्य म्हणजे मला जे माहिती आहे ते जंगल, तुमच्या भाषेतलं आणि तुम्ही जे हे काय समोर आणले ते अरण्य नेमकं काय? होय ना, नॉर्मली अरण्य म्हटलं की फक्त जंगलच दिसतं, पण आपलं अरण्य म्हणजे प्रेम आहे, संघर्ष आहे, नात्यातला एक नात्या आणि भावनांचा एक वेगळा समतोल आम्ही राखण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंखरच्या जंगलात ज्या घटना घडतात त्या घटना आम्ही रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला नक्षलवादी दिसत आहेत टीजर मध्ये. सो काय हा सगळा प्रकार आहे? म्हणजे एरवी लव्ह स्टोरी, कौटुंबिक ड्रामा अशा सिनेमांपासून वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय. सो काय आहे नेमकं? नक्कीच मला पूर्णपणे सांगता येणार नाही, पण हो, नक्षलवाद्यांच्या पार्श्वभूमीवर आणि गडचिरोलीच्या जंगलातली ही कथा आहे, ज्यातून आम्ही एक फॅमिली ड्रामा पुढे आणतोय असं आपण म्हणू शकतो. एक बापाच्या आणि लेकीची कथा आहे, एक बापाच्या संघर्षाची कथा आहे लेकीच्या शिक्षणासाठी, आणि जंगलामध्ये विविध घटना घडतात, म्हणजे नक्षलवादी झाले, पोलीस झाले, ह्या सगळ्यांचा समतोल राखून आम्ही चित्रपट बनवलेला आहे. सो निर्मात्यांकडे येईल की फारच आगळा वेगळा चित्रपट तुम्ही निर्माण केलाय. सो कसं सुचलं हे की आपण नक्षलवादी आणि त्या घटनांवर आपण प्रकाश टाकावा? ऍक्च्युली अमोल करंबे आणि अमोल खापरे माझ्याकडे ज्यावेळेस आले ती स्टोरी घेऊन, तर ती एक आदिवासी फॅमिली स्टोरी होती आणि माझं आजोळ जे आहे ते आदिवासी, म्हणजे नंदुरबार जिल्हा जो आहे तो आदिवासी भागच आहे. त्याच्यामुळे मी पण एक प्रयत्न केला की म्हणलं चला आपण आदिवासी असल्यामुळे आपण जरा ती दाखवू पडद्यावर की काय असतं आदिवासीचं जीवन. आणि त्यात कास्ट करताना आम्ही कास्टिंग करताना मी म्हणलं होतं की लोक म्हणतात ना की शिवाजी जन्म हा शेजारच्या घरी, पण मग मी म्हणलं बा आपल्याच घरी का नको, मी माझ्या मुलीला त्यात कास्ट केलं आणि त्यानुसार आपण एक सुरुवात केली की मग जर ही फॅमिली ही जर स्टोरी जंगलातली आहे तर मग आपण तिकडेच करूया ना, गडचिरोलीमध्येच. तर जिथली माती आहे तिथला सुगंध यायला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण गडचिरोलीमध्ये शूट करू. म्हणजे हा संपूर्ण सिनेमा स्टुडिओ किंवा कुठे नव्हता, चिरोलीमध्ये शूट झालाय. पूर्ण शूट हा गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये झालेला आहे. सो या दरम्यान बाकी मी ऍक्टर्सला सुद्धा विचारते की तिथल्या स्थानिक लोकांना तुमचं किती भेटणं झालं जे प्रत्यक्षात हे जीवन जगतायत? मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासूनच होतं आणि खरं तर आता सर म्हणाले की त्यांचं आजोळ तिकडचं आहे, आमचे डिरेक्टर सर लहानाचे मोठे तिथे झालेले आहेत. सो मला असं वाटतं की आमच्यासाठी हा पहिला अनुभव होता, कारण की कधीच त्या भागात गेलो नव्हतो. म्हणजे आपण चंद्रपूर, गडचिरोली हे फक्त नक्षल किंवा आपण ताडोबा जंगल इतकंच आपल्या डोक्यात असतं की अरे त्या भागामध्ये फक्त या गोष्टी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तिकडची माणसं कशी आहेत, त्यांचं कल्चर कसं आहे, ते कसे राहतात. बरं ठीक आहे, आता थोड्या मेट्रो सिटीज झालेल्या आहेत, थोडे कॉस्मोक्रॉस सगळीकडे झालेलं आहे, पण तरी आम्ही अशा ठिकाणी शूट करत होतो की तिथे नेटवर्कच नव्हतं. म्हणजे आम्ही अशा गावात शूट करत होतो की तिथे मला वाटतं 10 ते 12 घरं असतील फक्त, ती पण शासनाने करून दिली होती. त्याचं घरांचं स्ट्रक्चर सेम होतं.
ते सगळ्यांची घराची मातीमध्ये छान घरं होती, त्यांची त्यांच्या मागे वाडी होती, मध्ये असा एक पट्टा होता तिथे. शासनाने त्यांना छोटासा रस्ता करून दिला होता की जेणेकरून एक गाडी जाईल किंवा ज्या काही गरजू गोष्टी येऊ शकतात त्यासाठी, आणि इतकं सुंदर होतं ते. मला असं वाटतंय की आपण जे धाकधुकीचं जे आयुष्य आहे, आपण मोबाईलमध्ये फार अडकलेलो आहे, की मोबाईलमध्ये आता लहान असताना आपल्याला विचारायचं आहे की बाबा माणसांच्या मूलभूत गरजा कुठच्या, आपण अन्न वस्त्र निवारा म्हणायचो, आणि आता जर विचारलं तर पहिले येईल की मोबाईल आणि मग अन्न वस्त्र निवारा, कारण मोबाईल दिल्याशिवाय लहान मुलं जेवत नाहीत किंवा. पण अशा याच्यात आम्ही मोबाईलला बाजूला ठेवून, आणि तेव्हा तो एक एक्सपिरियन्स छान होता की अरे ही माणसं कशी जगतायत, त्यांच्याकडे एंटरटेनमेंटचं साधन पण नाही आहे, पण तरी सुद्धा ती जगतायत जी आपले पूर्वज जगत होते, किंवा आजही ते जंगलामध्ये तसे राहतायत किंवा त्या छोट्या गावामध्ये तसे राहतात. सो तो एक खूप छान अनुभव होता, आणि गोड माणसं आहेत सगळी. म्हणजे कुठेतरी त्यांच्याकडे ते डिश टीव्ही असल्यामुळे थोडंसं आपल्या मालिका किंवा सिनेमे काही बघितले होते त्यांनी, त्यामुळे त्यांनाही कुतूहल होतं. तेही रात्रभरपर्यंत आमच्या शूटिंगमध्ये सामील व्हायचे. कोणाला भूक लागली तर चटणी भाकर द्यायची. त्यामुळे खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता, आणि खूप मजा आली. आणि की आगळा वेगळा सिनेमा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जाऊन करायला. पण आजही नक्षलवादी म्हटलं की एक भीती आणि काहीतरी एक त्यांचं एक वेगळंच विश्व असतं असं म्हटलं जातं. सो तुम्हाला असं काही वाटलं का तिथे जावं? नाही, असं काही फार असं नाही, कारण की गावकऱ्यांचा खूप सपोर्ट होता आम्हाला. प्रशासनाचा सपोर्ट होता खूप, की त्यांनी पण सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक करा, सगळ्या गोष्टी, किंवा की तुम्ही जंगलाच्या भागाला, किंवा आता सगळंच बदललंय, माझ्या मते सगळं वातावरणच सगळं चेंज झालंय. पण तरी सुद्धा काळजी घ्या, हलगर्जीपणा करू नका, कारण की आपण शहरातून आलेलो असतो, आपण एक्साइट होतो, आणि कुठेही आपण जंगलामध्ये रात्रीचा शूट चालू आहे, चला माझा सीन नाही मी फिरून येतो. तर या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या म्हणजे एकाने कोणी, म्हणजे असं नाही की बाबा एक लिमिट्स क्रॉस केली आणि अरे हा माणूस कुठे आहे, तर बाबा जंगलात या बाजूला गेला. तर त्यामुळे त्या गोष्टी प्रशासनाने आम्हाला ज्या सांगितल्या होत्या त्या सगळ्या आम्ही पाळल्या. प्रत्येक वेळेला आम्ही सगळे ग्रुपमध्येच थांबत होतो. शूटिंग पण अशा ठिकाणी असं लावलं होतं की तिथे सगळा ग्रुप असेल, आणि ऑफकोर्स म्हणजे आपल्याला ग्रामीण पोलीस असतील तिकडचे, किंवा तिकडचे सरकारी अधिकारी असतील, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला, आणि ग्रामस्थ तर होतेच. त्यामुळे काय छोट्या मोठ्या गोष्टी लागत असतील तर ते पटकन अवेलेबल करून देत होते. त्यामुळे सगळ्यांच्या, ही मला असं वाटतं की अरण्य फक्त ऑफकोर्स जंगलाची कथा आहेच, पण त्याचबरोबर तिकडच्या माणसांची देखील आहे, कारण की ते पण आमच्यावर जुळले होते. सो विनाकडे येईल. विना, तुझ्याकडे हा सिनेमा कधी आला आणि काय सांगशील? माझ्यासाठी तर सरप्राईज होता ऍक्च्युली. मी घरी झोपलेले सोफ्यावर आणि मग मला फोन आला सरांचा की असा असा एक चित्रपट आहे आणि हार्दिक आहे. मग हार्दिकने फोन केला की लाईक डेट्स अवेलेबल आहेत का वगैरे वगैरे. सो म्हटलं सगळं आहे अवेलेबल. आणि नेक्स्ट डे आय वॉज शूटिंग. इतक्या फास्ट ते झालं. ओके, म्हणजे तुझं कास्टिंग ऑलरेडी झालेलं होतं. नव्हतं झालं, तेच सांगते मी, सगळ्यात शेवटी कास्ट झाले. म्हणजे बहुतेक 1 वाजता वगैरे फोन आला, तिकीट्स बुक झाले आणि नेक्स्ट डे 6:30 आय वॉज फ्लाईंग आणि 10:30ला मी तिकडे होते पोहोचलेले. आणि आम्ही नंतर रात्री गेलो शूटला. प्लस तिकडचं जे लोकेशन होतं ना ते इतकं अमेझिंग होतं. जनरली सेट लावावे लागतात किंवा असं, आणि तिकडे गेल्यानंतर मी म्हटलं वाव किती छान सेट आहे. तर हा म्हणाला अरे ओरिजिनल गाव आहे. इतकं सुंदर होतं तिकडे सगळं. प्लस स्टोरी जी आहे ती इतकी वेगळी आहे. एकतर मी फिल्म्स केल्यात, पण 1-2 केल्यात आणि सिरियल्स मी मॅक्सिमम केल्यात. त्यामुळे हा इतका डिफरंट एक्सपिरियन्स, प्लस कॅरेक्टर इतकं वेगळं आहे. मला मजा आली करताना. बरं, तुम्ही दोघांनी छोटा पडदा गाजवलाय, अनेक मालिका केल्यात. हार्दिकची तर पहिलीच मालिका सुपरहिट गेली होती. सो छोट्या पडद्याकडनं मोठ्या पडद्याकडे वळणं हा डिसिजन का? आणि आता दोघेही, हार्दिक तर अजिबातच छोट्या पडद्यावर दिसत नाही. सो काय आहे यामागचं रिझन? ऍक्च्युली डिसिजन असं नाहीये फ्रँकली टेलिंग यू, कारण काम तर काम आहे. त्यामुळे जे काम येईल मी ते घेत जाते. मी असा विचार नाही करत की टीव्ही, फिल्म, मोठा पडदा, छोटा पडदा, नाही. मला काम मिळतंय. इट इज माय प्रोफेशन, इट इज माय जॉब, की मला ते करायचंय, हे मी चूज केलंय लाईफमध्ये. तर त्यामुळे मला पुढे अनेक प्रोजेक्ट्स येतील, छोटे मोठे, ते सगळे मी घेईन. माझ्या डेट्स अवेलेबल असतील तर मी नक्की घेईन. आणि फिल्म ऑब्व्हियसली ही मोठी गोष्ट आहे. एका मोठ्या स्क्रीनवर दिसणं, स्वतःला बघणं खूप मोठी गोष्ट आहे. प्लस ह्यातलं जे कॅरेक्टर आहे ना ते अमेझिंग आहे. माझं एकदम ऑपोजिट आहे लुक वाईज, कपड्यांवाईज. तर डिसिजन असं काही नव्हतं. जी अपॉर्च्युनिटी आली ती मी घेतली, आणि आता मला असं वाटतं की वाव, राईट डिसिजन. सो हार्दिक, तू काय सांगशील याविषयी? तू सध्या मालिकांमध्ये दिसत नाहीयेस. नाही, मालिका मी करणं कधीच सोडणार नाही, कारण मालिकेने मला नाव दिलं, मालिकेने मला कलाकार म्हणून घडवलं. सो मला असं वाटतं की मालिका मी आयुष्यात कधीच सोडू शकत नाही, पण एक कलाकार म्हणून थोडंसं एक्सप्लोअर करणं गरजेचं असतं. मग ते सगळ्याच बाबतीत असेल किंवा स्वतःच्या लुक्स बाबतीत असेल. कारण काय होतं, कधी अरे नाही मला काहीतरी वेगळं करायचं बोलण्यापेक्षा जर आपण ते करून दाखवलेलं ना तर खूप चांगलं असतं.
म्हणजे राणा म्हणून तुम्ही बघितलं की तो खरोखर आबाळाच्या छातीचा होता. त्या मालिकेसाठी मी जवळजवळ 30-35 किलो वजन वाढवलं होतं एक 20-25 दिवसामध्ये. त्यानंतर इमिजिएट दुसरी मालिका आली, त्याच्यासाठी मी 18 ते 20 किलो वजन कमी केलं. पण याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला पण थोडासा वेळ द्यायला हवा, जिथे आपण स्वतःला ग्रूम करू शकतो. आणि कुठेतरी आपल्या चित्रपटसृष्टीला एक आपलं सुद्धा योगदान झालं पाहिजे. कारण कुठेतरी म्हणतात की नाही नाही आपले सिनेमे लागत नाही थिएटरमध्ये, तर कुठेतरी त्यातही आपण जावं आणि प्रेक्षकांना एक आव्हान करावं की बाबा तुम्ही या, आम्ही आहोत, तुम्ही फक्त एक पाऊल उचला, आम्ही 10 पावलं टाकायला तयार आहोत, फक्त तुमची एक एक साथ आम्हाला द्या. सो असे आगळे वेगळे उपक्रम जर येत असतील तर मला असं वाटतं की करायला छान आवडेल. हा पण खूप वेगळा सिनेमा होता. असं कॅरेक्टर मला नाही वाटत की पुन्हा कधी मला करायला मिळेल किंवा याआधी कधी मी केलं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की छोटा पडदा मोठा पडदा हे आपण ठरवतो, पण सिनेमा हा कायम राहतो. ऑफकोर्स मालिका सुद्धा राहणार आहे, कारण सोशल मीडिया एवढं मोठं आहे किंवा OTT प्लॅटफॉर्म इतके मोठं झालेलं आहे की ती मालिका तुम्हाला कधी मला असं वाटतं 50 वर्षांनी पण दिसेल. पण पूर्वी तेव्हा असं नव्हतं. पण मला म्हणून असं ठरवलं की नाही आपण सगळ्या क्षेत्रात गेलो पाहिजे, सगळ्यांबरोबर काम केलं पाहिजे. कारण की सिनेमा हे क्षेत्र थोडंसं वेगळं आहे. तिथे टेक्निकल गोष्टी खूप मोठ्या असतात शिकायला, मोठे मोठे कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळते. त्यात कुठेतरी एक कथानक म्हणून जर आपल्याला सिनेमा मिळत असेल तर ती खूप मोठी जबाबदारी असं मला वाटतं आणि जबाबदारीने काम करायला नेहमीच आवडेल. म्हणून असं वाटतं की नाही छोटा पडदा आता नक्कीच प्रेक्षकांचे आशीर्वाद राहील तर लवकरच छोट्या पडद्यावर सुद्धा दिसेल. आणि जसं तुम्ही छोट्या पडद्यावरती राणा म्हणून किंवा हार्दिक जोशी म्हणून किंवा आमच्या सर्व कलाकारांवरती तुम्ही जसं प्रेम केलं, तसं नक्कीच या सिनेमाला किंवा आम्ही जे कलाकार मोठ्या पडद्यासाठी झटतोय त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तेवढंच प्रेम द्या, म्हणजे आपला सिनेमा अजून मोठा होईल. ओके, या सिनेमात एक छोटी बालकलाकार सुद्धा आहे, सो आपण तिच्याकडे जाऊयात. ऋतिका, तू काय सांगशील? तुझा कसा अनुभव होता? आणि तू जसं सांगितलंस की तू वाचून सुद्धा शूट केलंयस, काय सांगशील तुझ्या ऍक्टिंग करिअर बद्दल? मी 3 वर्षाची होते तेव्हापासून करते. सो मी वाव, आधी 3 मॉडेलिंग वर्षाची. करायचे आणि मग नंतर ना ही माझी फर्स्ट मूवी जी रिलीज झाली आहे आणि बाकीच्या शूट झाल्यात. बरं, Almost. हे मूवी तुझ्या घरचीच आहे त्यामुळे विचारलं पैसे पण नाही आहे. किती बोलणार होते की हार्दिक तिला सेटवर चिडवायचं की मी म्हणत होतो तिला, आपण पैसे माग. बिनपगारी फुल अधिकारी असं मी म्हणत होतो तिला. आणि तेव्हा तिचं टेन्थ बर्थडे म्हणे पप्पाला सांग ₹1,00,000 खर्च कर birthday-ला. आणि ती जाऊन खरंच मांडलेली पप्पा माझा बर्थडे खूप मोठा. आणि मी तिला असं म्हणायचं होतं, तुला 10 रुपये तरी दिले का? हो दिले होते, पण ते परत काढून घेतले. सो तू कसं शूट केलंस आणि तुझं कॅरेक्टर काय आहे सिनेमामध्ये? माझं कॅरेक्टर याची मुलगी म्हणून आहे आणि ज्या मूवीमध्ये बापाचं आणि मुलीचं जे नातं आहे ते खूप घट्ट आहे आणि खूप चांगलं नातं आहे. आणि एका बापाची त्याच्या मुलीबद्दलच्या स्टडीची स्ट्रगल खूप आहे. ओके, ठीक आहे. पण बेसिकली तिला म्हणत की शिक्षणाचं महत्व काय आहे आणि म्हणजे खरं तर सिनेमामध्ये शिक्षणाचं महत्व आपण दाखवलंय, एक इमोशन्स आहेत, फॅमिलीचं रिलेशन दाखवलंय. ऑफकोर्स अरण्य म्हटल्यानंतर आपल्याला पहिले तर जंगल, जसं तू मगाशी म्हणलीस तसं, पण जंगल नसून जंगल मधल्या माणसांची, तिकडे राहणाऱ्या माणसांची, त्यांच्या मनातली, त्यांच्या डोक्यातले विचार, ही विचारांची कथा आहे, एक मनातली कथा. आणि आपण म्हणतो ना, एक फळी जर शिकली तर अख्खं घर बदलून जातं. तर त्या फळीचा हा सिनेमा की आधी ती गोष्ट नव्हती पण आता ती गोष्ट त्यांच्या आयुष्यात आली, तर त्यासाठी आधी जे आपण स्वीकारलंय तर त्यातून कसं बाहेर पडता येईल किंवा आपल्या पुढच्या पिढीला कसं चांगलं त्या गोष्टी देता येतील याच्यासाठी झटपट असणारी ही कथा आहे. त्यामुळे एका बापाचा स्ट्रगल आहे, एका आईचा स्ट्रगल आहे तिच्या मुलीसाठी, तिच्या फॅमिलीसाठी, एका आजोबांचा स्ट्रगल आहे, मित्राचा स्ट्रगल आहे. ऑफकोर्स आमचे चेतन चावडा जे पहिल्यांदा तुम्हाला मला असं निगेटिव्ह रोलमध्ये दिसतील, त्यांना ती माणसं न तोडण्याचा तो स्ट्रगल आहे. त्यामुळे ही माणसांची कथा आहे, त्यांच्या भावनांची कथा आहे. ओके, मी चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्याकडे जाते. सो तुम्हा दोघांचं कॅरेक्टर काय आहे, काय सांगाल? नमस्कार. खरं तर सांगायला खूप आवडेल, कारण का पहिल्यांदा निगेटिव्ह रोलमध्ये येतोय. आधी आत्तापर्यंत कॉमेडी खूप केली आहे, आख्या वगैरे सगळं झालेलं आहे करून. आणि मला जेव्हा सांगण्यात आलं की तुला खूप सिरियस आणि एकदाही हसायचं नाहीये, काहीच कॉमेडी करायचा प्रश्न पडला होता की कसं करेन किंवा काय, पण टीमच एवढी जबरदस्त होती त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतलं. सरांवर सीन करताना मला खूप मजा आली आणि खूप काही शिकायला पण मिळालं. आणि या माणसांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे. पण हा माणूस प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे पहिल्या दिवसापासून होता, खरं तर मला स्क्रिप्ट पासून होता. त्यामुळे खरंच एक चेतन चावडा आणि आनंदांचे खरंच आभार मानले पाहिजे की कारण ते आताच म्हणताय पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद त्या दोघांची आहे.
नाही पण खूप धमाल आली आणि खरं सांगायचं तर तो एक एक्सपिरियन्स मला सांगायला आवडेल. जसं तुम्ही सांगितलं की तिथे काय काय अनुभव आले. तर गंमत अशी होती की आपण नेहमी असं करतो की तुम्ही खूप छान दिसा, छान राहा, व्हॅनिटीमध्ये बसा, उन्हात जाऊ नका, कपडे घाण करू नका. पण आम्हाला उलट होतं तिकडे. जास्त जास्त घाण दिसा, मातीत लोळा, आंघोळ नाही करी तरी चालेल, केस अजून घाणेरडे करा, मोठं माती acting लावा. करायचं होतं. हो, कारण का कॅरेक्टर तशी होती आणि ते तिथे आणि अजून सांगायचं म्हटलं तर जसं ह्याचं नाव आहे तरुण भारत, तर तरुण भारताने या चित्रपटातनं काय घ्यावं, हा चित्रपट आहे अरण्य. तुम्ही काय सांगाल? नमस्कार. एक गावकरी आहे, तो नक्षलवादी आहे, पण नक्षलवाद्याला सुद्धा एक मन आहे, भावना आहेत. तर त्याच्या मित्रासाठी, मित्र आपल्या परिवारासाठी, विशेष करून आपल्या मुलीसाठी काय त्याग करतो आणि एका चांगल्या वळणाकडे निघाला येतो. तर त्याच्या मदतीसाठी हा सर्जा म्हणजे त्याचा मित्र, जीवाभावाचा मित्र, म्हणजे माणूस शिक्षणाचं महत्त्व ज्यावेळी त्याला कळतं तेव्हा तो काय करू शकतो, चांगल्या गोष्टी कशा घडू शकतात, या सिनेमातनं आपल्याला प्रखरतेने बघायला मिळतील. बरं, मला असं कळलंय की तुम्ही एक स्कीम सुद्धा ठेवली आहे, एक ऑफर सुद्धा ठेवली आहे. आम्हाला ऐकायला आवडेल, काय ती ऑफर? नाही, ऍक्च्युली ती ऑफर नाही म्हणता येणार. जसं की आपण चित्रपट करतो तर चित्रपटामधनं आपण समाजाला काहीतरी देतो की समाजाने ते बघून त्यातनं काहीतरी घ्यावं, तर ते समाजामध्ये जातं. तर जसं की आपण फिल्म केल्यानंतर किंवा काहीतरी जसा समाजात चित्रपटातनं मेसेज देतो, तर सामाजिक दृष्टिकोनातनं पण आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण हा उपक्रम राबवलेला आहे की एक तिकीट एक झाड. जेवढ्या तिकीट सेल होतील तेवढे आपण झाडं आपण लावणार आहोत, असं मला वाटतं. किती ऑफर किंवा हा म्हणजे तो एक उपक्रम केला, जसा तुम्ही उपक्रम केला की तुम्ही इथे नैवेद्य ठेवलेला नाहीये, तर तुम्ही सांगता की नैवेद्य ठेवू नका, तुम्ही वह्या पुस्तकं द्या, जेणेकरून आदिवासी पाड्यांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्या मुलांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतील. तसं आमचं आहे की सिनेमाचं नाव काय तर अरण्य. सो जितक्या जास्तीत जास्त संख्येने ज्या भागातले आपले प्रेक्षक आहेत ते बघतील, त्या भागात कुठेतरी एक छोटं गाव होईना एक अरण्य तयार होईल. सो अशीच एक भावना मागे होती आणि मला असं वाटतं की आपल्या वन विभाग खात्याने सुद्धा खूप त्याची दखल घेतलेली आणि ते सुद्धा मदत करायला तयार आहेत. आता फक्त प्रेक्षकांची आम्ही वाट बघतोय की 19 सप्टेंबर पासून तुम्ही जास्तीत जास्त संख्येने बघा, कारण की झाडे येतील, कारण झाडं तुटत चाललेली आहेत. तो मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला धोका तो मिळू नये किंवा झाडांचं महत्व काय समजावं. तर त्यामुळे मला असं वाटतं की वन विभाग खात्याने जसा पुढाकार घेतलेला तसंच तुम्ही वनमंत्र्यांची सुद्धा आमची भेट झाली, गणेश नाईक साहेबांची भेट झाली, त्यांना सुद्धा हा म्हणजे कन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला जी काय मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. तर मला असं वाटतं की सगळेच आता एक खूप बाप्पाच्या आशीर्वादाने सगळे एकत्र येतात आणि गणेशोत्सव म्हटलं की एकोप्याचा सण आहे, तसे आता सगळे छान छान पद्धतीने एक येतात. तर मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा प्रेक्षकांना आवाहन करा की जास्तीत जास्त संख्येने चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा, म्हणजे तुमच्या नावाचं कुठेतरी एक झाड नक्कीच लागलेलं असेल. सो चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षक नक्कीच जाऊन हा चित्रपट पाहतील आणि एक नवीन अरण्य नक्कीच तयार होईल. एक तिकीट एक झाड, पण केव्हा? जेव्हा 19 सप्टेंबर 2025 पासून तुमच्या लांबच्या जवळच्या जिथे कुठे चित्रपट असेल. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अरे मराठी सिनेमे दुपारी लागतात, मग आम्ही कसे बघायचे, आम्ही तर काम करत असतो, पण आमची टीम पूर्ण त्या वेळेसाठी झटते आणि लवकरच तुम्हाला प्राईम टाइम मध्ये सिनेमा मिळेल. म्हणजे तुम्ही सिनेमागृहात जेव्हा जाल तेव्हा अरे वा, मराठी सिनेमा आहे. तर यासाठी आम्ही झटतोय की आम्हाला कसे प्राईम टाइम म्हणजे 7:30 नंतर, म्हणजे तुम्ही काम चहा बिहा सगळं पिऊन तुम्ही मस्त तुमच्या फॅमिली बरोबर सुट्टीचा दिवस एन्जॉय करू शकता. पण त्याचबरोबर सिनेमा बघा, कारण की सिनेमा जर तुम्ही बघितला तर तुमच्या नावाचं कुठेतरी झाड लागणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायची 19 सप्टेंबर 2025 ही तारीख. अरण्य आणि अरण्याची संपूर्ण टीम तुम्हाला मोठ्या पडद्यावर भेटायला येते. तुम्ही सुद्धा आम्हाला भेटायला या. काय चालतंय ना? हो चालतंय की